तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी आंघोळ वगैरे केली आणि निघालो बंधुराचा डबा घेऊन डबा द्यायला. आपल्याला आलता न्यायला बावदा डबा जार घेऊन गेलो कामावर जार नेऊ लागलो. जार तिथं ठेवला, बंधुराला आवाज दिला. बंधुराजकडनं गाडी चावी वगैरे घेतली. चावी घेऊन गेलो मी परत घरी जेऊरला मम्मीला घेतलं जेऊरमधनं. मम्मी आणि मी निघालेलो. मग गाडीत आपले पेट्रोल टाकून कसं आहे आमच्या मामाचं घर. मग हे बघा आमचा मामा, हे मामाची गाडी घेतली. ही आमचा मामाचा मुलगा आहे बारका मोठा. मग तिथनं गेलो परत मी बंटूवाला त्यांच्या घरी. बंटूवाला तुम्ही बघा, बंटूवाला का जेवत बसलाय. त्याने मला बोलवलं जेवाय. मी म्हणलं नको. हे बघा आपला ऋषीभाऊ कसा लाजतोय वरनं, मोबाईल आडवा लावतोय. वाल्या कसा वळून बघतोय आपल्याकडे. वाल्याला वाटलं हे कोण आले बाबा. तिथनं गेलो परत घरी. तिथं आलते आमचे काका आणि मावशी. हे आमची मावशी आणि काका चहा देते. मग आम्ही परत जेवण वगैरे केलं. जेवण एक नंबर केलं तर मामींनी शिपी आमटी चपाती. आणि मग तिथनं बडीशेप वगैरे खाऊन आम्ही तिथं बसलो. आता आम्ही निघालो परत माघारी जेऊरला. तुम्ही बघू शकता. ह्यांना टाटा बाय बाय करून ते 100 विश्रांती हॉटेल. तिथं आम्ही 100 विश्रांतीमध्ये गेलो. मग तिथं आम्ही 100 विश्रांती हॉटेलमध्ये मन भरून उसाचा रस असा 1 नंबरमध्ये पेलो. मस्त मध्ये मजा वाटली. तिथं रस पेलो. मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. मग नंतर पुढं जाऊन थांबलो मी कोंबाई फाट्यावर, कारण तिथनं घ्यायचं होतं आपल्याला मयूरदादा बघा गावात आला. मग मयूरदादाला घेऊन आलो घरी. कसं वाटलं आपला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.